एवढं सारं मटण मी एकटी कशी खाणार बाप्पा? नाही नाही, बाकी विचित्र लोक आहे बहुत सारे आमच्याकडे. तर आम्ही डिसाईड करत होतो जागा जिथं आपण स्वयंपाक बनवू शकतो, म्हणून आम्ही सगळे पाहायला लागलो की जागा कुठं भेटणार आम्हाला. मग आम्ही मस्त एक झाडाखाली जागा पाहून घेतली आणि सगळे कामाला भिडून गेले. गंज टाटा वाटा सगळेच घेऊन खालता आले. तर आज आम्ही करणार आहोत चिकनची मस्त पार्टी. इकडे आंटीला मस्त भिडून दिलं गंजाले माती लावासाठी. इकडे बाया लागल्या मस्त कापकूप करासाठी. कांदे भेद्र मिरची टमाटर. इकडे मटनही मस्त काढून धुवून राहिले होते एक नंबर. आबा आमचा अतुल भाऊ मस्त भिडला भाजी धुवासाठी. आंटीनं आणली होती इकडे पापड. मी तिकडे मस्त थम्सअप जिरवून राहिली होती एकटीच. आंटी कोणासोबत बोलत आहे एवढा वेळ? मोकाट चिकन सोडून दिलं नाही. इकडे याने भाजी काढायला भिडून गेले. इकडे सुरू होता कचकच मुळा कापणं सुरू. बा इकडे नजर फिरवत नाही तर मटन डायरेक्ट मसाल्यामध्ये. मी म्हणलं तुम्ही काम करा तर मी इकडे हिंडून येतो, म्हणून मी इकडे आलो मस्त हिंडासाठी. मस्त असे फोटो गिटो काढून घेतले. मस्त नजारा दिसत होता इकून सुंदर सुंदर. बहुतच मोठी नदी आहे का इकडं एक नंबर. मला या सीनले पाहून फक्त एकच जणाची आठवण आहे, ते म्हणजे सलमान खान. तर मी लागलो पोच द्यासाठी. शाहरुख खान नाम तो सुना होगा. इकडे येऊन पाहत होते आचारी भाऊ झोपून होता. मी म्हणलं स्वयंपाक कोण करायचं होय? झाला म्हणते पाहून तर ये म्हणते स्वयंपाक. म्हणून गेलो पाहाले. बापा गा मस्त सुकडी येत होती बापा मटणाले एक नंबर. गदा गदा भाजी शिजत होती चांगली. याज मग टेस्टी मटण खासाठी आमचं. आणि सुटलं का तुमच्या तोंडाले? ताट बनवताव या लवकर खासाठी. इकडे वाळाले सुरू झाले आचारी आमचे. कोण कोण मटण खायला येत आहे लवकर या, मी वाट पाहताव. खतम झाल्यावर मला मनाचं नाही. ओके.